पाणी घेतलंस आणि सारं तर चवदार केलंस. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी MA केलं इतिहास, सोशियोलॉजी, इकॉनॉमिक, संस्कृत. तसेच ते न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ, समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि दलित लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी ती चळवळ उभारली. तसेच महिलांच्या आणि कामगाराच्या हक्कांचे समर्थन केले. ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री आणि अखिल भारतीय संविधानाचे शिल्पकार होते. रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला. तर आपल्याला जे आता आपण त्याच मागून जगत आहोत, आपण सर्व गोष्टी, आपले हक्क आपल्याला म्हणजे आपण आज त्याच मानाने जगत आहोत. आपले जे हक्क आपल्याला भेटले ते आपल्याला आजच भेटले नाही, ते आपल्याला भेटले तर संविधानामुळे. त्याचा एक शेर आहे, तो असा आहे की रुतबा मेरे सर को तेरे संविधान से मिला, ये सन्मान भी आज मुझे संविधान से मिला. औरों को जो मिला उसके मुकद्दर से मिला, मुझे तो मुकद्दर भी तेरे संविधान से मिला. अखिल भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगातील सर्वात मोठे संविधान भारतीय संविधान आहे. अन्य देशाच्या संविधानाचा अभ्यास म्हणून चिंतन करून त्यांनी भारतीय संविधान रचलं. त्याचे 22 भाग, 8 अनुसूचित, 395 कलमे, त्याला लिहायला 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले. आता आपल्याला वाटेल याला लिहायला एवढा वेळ लागला कसा, तर भारत आहे जो आपल्याला आज दिसतो आणि स्वातंत्र्यपूर्वीचा भारत यात खूप अंतर आहे. भारतात धर्म, प्रांत, जात, भाषा, लिंग, श्रीमंती, गरिबी ग्रासलेला होता. त्या सगळ्या विविधतांना एकत्र करून सगळ्यांना हक्क देणे सोपे नव्हते. ते शक्य झालं ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 26 जानेवारी 1950 रोजी संविधानाचा स्वीकार झाला आणि फायनली जी सत्ता आहे ती प्रजेच्या हाती आली आणि आपला भारत देश एक सार्वभौमत्व लोकशाही राज्य बनला. आणि सर्व जे झालं त्याचं क्रेडिट, त्याचं श्रेय जातं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. ते एक अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व होतं आणि ते त्यांची जयंती येत आहे 14 दिवसात त्यांची जयंती येत आहे. 2 दिवसामध्ये 14 एप्रिल. तर त्याच्यानिमित्त आपण एकतरी पुस्तक वाचायचा निर्धार करूयात आणि त्यांना अशा प्रकारे आपण अभिवादन करूयात. जय हिंद.